to call on the stage आमची कास्ट क्रू. तो तैयार है आप लोग? तैयार आहात का? कम ऑन एवरीबॉडी. So सर्वात आधी लेडीज एंड जेंटलमन प्लीज वेलकम आमच्या इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय ज्यांनी बिग बॉस मध्ये धमाल केली, त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये एकदम हिला के रख दिया, सबको हिला के रख दिया. ऐसे प्यारे चॉकलेट बॉय को आप देखने वाले हैं इस फिल्म में एक नए रूप में. प्लीज वेलकम ऑन स्टेज राकेश बाबू. आवाज व्हायला पाहिजे. दर फिल्म आम्ही काहीतरी शिकतोच, नवीन काहीतरी. पहिले सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि टाईममध्ये पुढची एक प्रेमाने बनवलेला चित्रपट आहे. खूप मेहनत केली आहे. प्री आणि पोस्ट कोविड ॲक्च्युली एक वेगळी भूमिका आहे सगळ्यांची आणि सगळ्यांनी खूप प्रेम होतं याच्यात आणि जीवानी मन लावून काम केलं आहे. राकेशचा जोरदार ऐकवालेवारी. And now moving ahead, मी आता त्यांना मंचावरती बोलवणार आहे. म्हणजे इज माय ब्रो, म्हणजे एकदम भाऊ आहे, जीव आहे. म्हणजे मी खूप वर्षापासून यांना बघतोय फिल्म्समध्ये काम करताना. बिग बॉस मराठीमध्ये आपण त्यांना बघितलं आहे, ती फुलराणीमध्ये त्यांचा रोमॅन्स बघितलेला आहे आणि आता आपण त्यांचा ऍक्शन बघतोय खुर्चीमध्ये. लेडीज एंड जेंटलमन प्लीज वेलकम अक्षय वाघमारे. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. सगळ्या मीडियाचे आभार, तुम्ही इतक्या लांब आलात आणि तुम्ही जसं सपोर्ट करता मराठी चित्रपटांना असा सपोर्ट पुढेही करत राहा. आणि खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता, कारण की जर आपण नीट बघितला तर ठीकसं काही कळत नाही, पण आम्ही शूट करताना आम्हाला इतकी मजा आली की आम्ही अशी मजा ना, म्हणजे आमची मजा जास्त चालू असायची. पण जेव्हा शॉट चालू व्हायचं तेव्हा शिव सांगायचा शॉट काय आहे, संतोष सर असायचे स्क्रीनवरती. सो जेव्हा मी खूप वर्षापासून ॲक्च्युली अशा स्क्रिप्टची वाट पाहत होतो की असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा मानस होता आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली. मग पहिल्या एक डायलॉग पासून ते आत्तापर्यंत इच अँड एव्हरीथिंग आय एम स्टडीड, त्या गोष्टींचा मी अभ्यास केला. असं कॅरेक्टर मला कुठे सापडतंय इंडस्ट्रीमध्ये किंवा आजूबाजूला हे बघत गेलो. तो लेट्स मूव नाउ लेडीज एंड जेंटलमैन. अगले आर्टिस्ट को मैं मंच पर बुलाना चाहूंगा. हलाल से हर तरीके का कमाल इन्होंने करके दिखाया है. प्लीज वेलकम ऑन द स्टेज प्रीतम काकड़े. जोरदार तालियां कौन है वाले. प्रीतम साहब पण जोरदार तालियां पाहिजे. कौन है वाले. सर्वांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर. आणि हेच वर्ष आपल्या सगळ्यांना खूप भरभराटीचं आणि सक्सेसफुल जावं. आणि आपला पहिल्याच आठवड्यामध्ये हा सिनेमा रिलीज होते तर हा सुपरहिट झालाच पाहिजे. सो त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. नाउ मूविंग अहेड, नाउ लेडीज एंड जेंटलमैन हमारे फिल्म की क्यूट सी प्यारी सी बच्ची को बुलाते हैं. प्लीज वेलकम ऑन द स्टेज श्री अपासरकर. कौन है वाले. आम्ही जवळजवळ 3 वर्षांपासून सोबत आहे. संतोष सरांपासून डे 1 पासून ते आजपर्यंत संतोष सर असतील, आर्यन असेल किंवा A to Z जे मेंबर असतील खुर्चीचे ते आज इथपर्यंत आलेत आणि खूप एफर्ट्स घेऊन आम्ही खुर्ची केला आहे. तर तो नक्की सगळ्यांनी बघा आणि आम्हाला खूप जास्त प्रेम द्या हीच अपेक्षा. And now finally moving ahead, अब उस चेहरे को बुलाते हैं जिनका इंट्रोडक्शन इस फिल्म से होने वाला है. या फिल्म मुळे हा नवीन कलाकार इंट्रोड्यूस होणार आहे आणि त्यांनी त्याची कलाने ऑलरेडी आपल्याला दाखवले की तो काय काय करू शकतो, कुठल्या प्रकारे दहशत आणू शकतो पिक्चर मध्ये. आमचा छोटा पॅकेट बडा धमाका. लेडीज एंड जेंटलमैन प्लीज वेलकम आर्यन संतोष हागवणे. आवाज व्हायलाच पाहिजे ना. नमस्कार. पहिली गोष्ट मीडिया, मी एवढ्या लांबून आले आमच्या ट्रेलर लॉन्चसाठी, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि बाकी मला असं नर्वस पण होतं आणि एक्सायटेड पण आहे की कधी मूवी येतोय, कधी तुम्ही बघाल. आणि 12 जानेवारीला येतच आहे तर तुम्ही नक्की बघा थिएटर्समध्ये आणि आम्हाला सांगा की मी कसं केलं काम. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
If you like the video, do like, comment, share and subscribe.